एक असा गड जो इतका सरळ, अभेद्य, अक्राळ विक्राळ आणि भयानक आहे की दिल्लीच्या तख्ताला देखील ज्याचे नुसते नाव ऐकून घाम सुटायचा, ज्याच्या अजस्र, उतुंग आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या कड्यांकडे पाहून शत्रूचे बलाढ्य सैन्य मैलोनमैल लांबूनच कपाळावर हात मारून माघारी फिरायचे, ज्याच्या वाऱ्यात आजही एका स्वतंत्र राष्ट्राची मर्दानी ताकद वाहते आहे आणि ज्याच्या काळ्या कातळात छत्रपतींचा इतिहास रक्ताने कोरलेला आहे. नमस्कार आणि मनापासून स्वागत आहे तुमचं स्वराज्य रक्षक चॅनलवर. आज आपण सफर करणार आहोत गडांचा राजा, राजांचा गड आणि उभ्या महाराष्ट्राचे प्रत्येक शिवभक्ताचे पावन तीर्थक्षेत्र म्हणजेच दुर्गराज रायगडची. हा केवळ दगड, धोंडे, चुना आणि कातळाचा साचा असलेला साधासुधा किल्ला नाही, तर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्राणापलीकडे जपलेल्या, मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताचे पाणी करून आणि छातीचे कोट करून वाढवलेल्या हिंदवी स्वराज्याचे जळजळीत धगधगतं हृदय होते. जेव्हा स्वराज्य चारी बाजूंनी शत्रूंच्या क्रूर वेढ्यांनी वेढलेले होते, मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, जंजिऱ्याचे सिद्दी आणि गोव्याचे फिरंगी डोकेवर काढत होते, तेव्हा महाराजांना एका अशा सुरक्षित, उंच आणि मध्यवर्ती राजधानीची गरज होती, जिथून एकाच वेळी संपूर्ण दख्खनवर आणि अथांग समुद्रावर नजर ठेवता येईल, जिथून अख्ख्या शत्रूला वश करता येईल. महाराजांनी जेव्हा या रायरीच्या डोंगराची पाहणी केली, तेव्हा सह्याद्रीच्या जटांमध्ये लपलेला हा अजस्र, दुर्गम डोंगर पाहून त्यांनी उद्गार काढले होते की किल्ला अत्यंत चोख, चौतर्फा डोंगर चढावयास कठीण, केवळ एकच वाट आहे, खाली जंगलझाडी अफाट आहे, फौज दगा करू शकत नाही. बघता राजे खूप संतुष्ट झाले. बस याच जागी उभा राहिला 350 वर्षांपूर्वीचा जगातील सर्वात सुरक्षित आणि अभेद्य असा स्वराज्याचा हा दिव्य मुकुटमणी. आपल्या अवतीभोवती असलेल्या या गगनचुंबी, ढगांशी पैज लावणाऱ्या आणि छाती दडपून टाकणाऱ्या कड्यांकडे जरा डोळे भरून बघा. चारी बाजूंनी अथांग 2500 फूट सरळसोट कडे असल्यामुळे हा किल्ला खालील मैदानी भागातून किंवा घनदाट जंगलातून अजिबात नजरेस पडत नव्हता. शत्रूला तर गडावर चढाई करणे दूरच, पण गडाच्या तोफा नक्की कुठे ठेवल्या आहेत आणि त्या कुठून आग ओकणार आहेत याचा लांबून अंदाज लावणेही निव्वळ अशक्य होते. याच अद्वितीय, अद्भुत आणि दुर्गम रचनेमुळे रायगड हा त्या काळातील स्थापत्यकलेचा, मिलिटरी आर्किटेक्चरचा आणि दुर्गविज्ञानशास्त्राचा जगातला सर्वात मोठा चमत्कार मानला जातो. गडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा इतक्या हुशारीने आणि गोमुखी रचनेने 2 बुरुजांच्या आड लपवला आहे की शत्रू तोफा आणि हत्ती घेऊन थेट दरवाजापर्यंत पोहोचूच शकत नव्हता. तो जर चुकून पायी चालत पोहोचलाच तर वरून होणाऱ्या गरम पाण्याच्या, उकळत्या तेलाच्या आणि तोफांच्या माऱ्यामुळे तिथे जळून भस्म व्हायचा. या गडावर न्यायनिवाड्याचे नियम आणि स्वराज्याची शिस्त खूप कडक होती. माता भगिनींचा आदर, रयतेचे रक्षण आणि स्वराज्याशी 100% प्रामाणिकपणा हाच इथला मुख्य कायदा होता. पण जर कोणी नराधमाने स्वराज्याशी गद्दारी केली, शत्रूला फितूर झाला किंवा रयतेवर अन्याय केला, तर त्या देशद्रोहींना यमसदनाला पाठवण्यासाठी इथे एक खास जागा होती. या भीषण, खोल आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या टकमक टोकावरून थेट खाली अथांग दरीत फेकून गद्दार लोकांचा कड्यालोट केला जाई. विचार करा, त्या 2500 फूट खोल दरीकडे पाहूनच गद्दार थरथर कापत असतील, ज्याचा नुसता विचार केला तरी आजही आपल्या अंगावर काटा येतो. पण याच कठोर आणि अत्यंत न्यायप्रिय राजाच्या गडाने स्वराज्याचे सर्वात मोठे सुवर्णक्षण, आनंदाचे सोहळेही पाहिले. 6 जून 1674 रोजी याच पवित्र भूमीवर, याच ढगांशी स्पर्धा करणाऱ्या गडावर माझ्या राजाचा सुवर्ण राज्याभिषेक झाला. याच दिवशी 32 मण सोन्याच्या भव्य रत्नजडित सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले. गागाभट्टांनी महाराजांवर सोन्याच्या कलशातून सप्तसिंधूंचे पवित्र पाणी अभिषेकिले. गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय या एकाच महागर्जनेने अख्खा सह्याद्री, तिथे उपस्थित असलेले हजारो मावळे, हत्ती, घोडे आणि संपूर्ण आकाश दणाणून निघाले होते. गुलालाची उधळण झाली, साखरेची खिरापत वाटली गेली आणि तोफांचे आवाज करून रायगडाने ओरडून सांगितले की आज या जगात रयतेचे हक्काचे राजे छत्रपती झाले आहेत. पराक्रमी राजे, अष्टप्रधान मंडळ, कडेकोट पहारा देणारे निष्ठावंत मावळे आणि परदेशी इंग्रज वकील हेनरी ऑक्सिंडेन जेव्हा इथल्या भव्य आणि दिव्य राजसभेत पाऊल ठेवत, तेव्हा येथील मुख्य सिंहासनेचे आणि महाराजांचे तेज पाहून ते स्वतःचे भान हरपून नतमस्तक होत असत. या राजसभेची रचना अशी विलक्षण होती की सिंहासनावरून महाराजांनी हळू आवाजात बोललेला अगदी बारीक शब्दही थेट मुख्य प्रवेशद्वारापर्यंत, म्हणजेच तब्बल 200 फूट लांब स्पष्ट ऐकू येत असे, जे त्या काळातील साऊंड आणि अॅक्युस्टिक इंजिनिअरिंगचे एक अजोड उदाहरण आहे. या गडाची भव्यता, इथली श्रीमंती आणि व्यवस्था इतकी अथांग होती की गडावरील मुख्य बाजारपेठेत एकाच वेळी शेकडो घोडेस्वार खरेदी विक्री करू शकत होते. दोन्ही बाजूंना एका रेषेत बांधलेली दुकाने अशा विशेष उंचीवर आणि तंत्रज्ञानाने बनवली होती की घोड्यावरून खाली न उतरताही माल सहज खरेदी करता येत असे. महाप्रतापी आणि मुख्य कारभारी हिरोजी इंदुलकर यांनी स्वतःचे घरदार, जमीन जुमला, सर्व मालमत्ता गहाण ठेवून
अहोरात्र कष्ट करून अत्यंत निष्ठेने आणि कौशल्याने या गडावरील प्रत्येक वास्तू, जगदीश्वराचे मंदिर, बाजारपेठ, राजवाडा, राण्यांचे महाल, धान्याची कोठारे आणि पाण्याचे मोठे तलाव उभारले होते. म्हणूनच जेव्हा संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर महाराजांनी अत्यंत आनंदी होऊन त्यांना विचारले की, हिरोजी, तुमच्या या अजोड अद्भुत कामासाठी आम्ही खूप खुश आहोत. सांगा, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? जे मागाल ते आम्ही देऊ. तेव्हा त्या थोर निष्ठावंत कारभाऱ्याने हिरे, मोती, सोन्या नाण्याची किंवा या जहागिरीची मागणी न करता डोळ्यात पाणी आणून फक्त एकच मागितले, महाराज, तुमचे पाय ज्या जगदीश्वराच्या पायरीवर पडतील त्या पायरीवर मला माझे नाव कोरण्याची अनुमती द्या, जेणेकरून तुमचे पवित्र पाय नेहमी माझ्या नावावर पडत राहतील आणि मला तुमच्या चरणांची सेवा जन्मोनजन्मी लाभेल. हीच ती अथांग, अढळ आणि निस्वार्थी निष्ठा होती ज्याच्या पावन बळावर हे स्वराज्य उभे राहिले, वाढले आणि टिकले. अनेक दशके हा डोंगरी किल्ला मोठमोठ्या वादळांना झेलत, शत्रूंच्या अक्राळ विक्राळ आक्रमणांना चक्काचूर करत, दिल्लीच्या मुघल बादशहाला छाती ठोकून आव्हान देत दिमाखात उभा राहिला. जरी काळाच्या क्रूर ओघात, दुर्दैवी पडझडीमुळे आणि पुढे जाऊन इंग्रजांच्या तोफांच्या नराधम आगीमुळे आज या गडाचे वाडे, भव्य महाल आणि सोनेरी वैभव जळून खाक झाले असले, तरीही आज या पवित्र वास्तूचा, नगाऱ्याचा, नगारखान्याचा, मेघडंबरीचा आणि शिवछत्रपतींच्या पवित्र समाधीचा कण अनकण आपल्याला अजोड शौर्य, गनिमी कावा, अथांग निष्ठा आणि सर्वोच्च बलिदानाचा इतिहास ओरडून सांगत आहे. रायगडाची वारी केल्याशिवाय, तिथली पवित्र माती कपाळाला लावल्याशिवाय आणि शिवसमाधीसमोर नतमस्तक झाल्याशिवाय प्रत्येक शिवभक्ताचे आयुष्य अपूर्णच आहे. कारण रायगड हा केवळ एक किल्ला नाही, तर ती आपली अस्मिता आहे, आपला अभिमान आहे, आपले रक्त आहे. जर तुम्हाला आपल्या मातीचा हा दैदिप्यमान, जाज्वल्य, डोळ्यात पाणी आणणारा आणि रक्तामध्ये छाती फाडून उकळी फुटवणारा इतिहास असाच अगदी जवळून पाहायचा असेल, तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शिवप्रेमीपर्यंत, महाराष्ट्राच्या घराघरात आणि मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.